सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी सोनवणे परिवाराकडे हा धार्मिक संस्कार विधी या ठिकाणी संपन्न होत आहे। विशेष रूपाने ज्यांच्यासाठी हा पुण्यसंस्कार संपन्न होत आहेत अशा कालकथित ताई मनोरमा संतोष सोनवणे यांचा 5वा स्मृती दिन जलदान विधी पुण्यानुमोदन विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्यानिमित्ताने अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक भंतेने अत्यंत सुंदर अशी धम्मदेशना दिली। शांत चित्ताने ती धम्मदेशना आपण श्रवण केली। आज पूजनीय भिक्खू संघाला ताईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद त्याचप्रमाणे सोनवणे बाबा सुद्धा आपल्या परिवारामधून निघून गेले। बाबांसाठी सुद्धा ताईसाठी सुद्धा हे जे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे, या संपूर्ण कुशल कर्माचं पुण्यकर्माचं आपण अनुमोदन करत आहोत। जे आपण चिवरदान केलं, परिष्कार दान केलं, फळदान केलं, जे काही आपण अर्थदान केलं, हे सर्व कुशल कर्म, हे सर्व पुण्यकर्म आपल्यामधून जे निघून गेलेले आपले ज्ञातिगण असतात तर त्यांना ते आपल्याला अर्पण करायचं असतं, म्हणजे त्या दानाचं अनुमोदन करायचं असतं। मृत व्यक्ती स्वतःसाठी विशेष काही करू शकत नाही। जलदान करत असताना आपण एक गाथा म्हणतो, इदंनो यातिनो होतो सुकिता होतो यातयो यथा वारी वाहा परापुरेंती सागरन इतो दिन्नं पेत्तानं उपकप्पती। म्हणजे अशा प्रकारे हे जे आम्ही कुशल कर्म करत आहोत, आम्ही जे पुण्यकर्म करत आहोत, ज्याप्रमाणे निसर्गाच्या नियमाला अनुसरून जसा डोंगरावरती पाऊस पडतो आणि डोंगरावरती पाऊस पडल्यानंतर तो पाऊस शेवटी नदीमध्ये येतो, नाल्यामध्ये येतो, ओढ्यामध्ये येतो आणि शेवटी तो महासमुद्राला जाऊन मिळत असतो। अगदी तशाच प्रकारे आपण जे जे काही कुशल कर्म करत असतो, जे पुण्यकर्म करत असतो, दान कर्म करत असतो आपल्या मृत व्यक्तींच्या नावाने। मग आज सोनवणे परिवाराने भोजन दान दिलं, चिवरदान दिलं, परिष्कार दान दिलं, अर्थदान दिलं, म्हणजे हे संपूर्ण जे कुशल कर्म आहे, या संपूर्ण कुशल कर्माच्या पुण्याने म्हणजे ताई मनोरमा ताई सोनीन बाबा जिथे कुठे उत्पन्न असतील तर दुःखाच्या स्थितीमध्ये जर असतील तर त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी हे पुण्यकर्म त्यांना सहाय्यक ठरो, आणि जर समजा ते सुखाच्या अवस्थेला असतील तर त्यांना अधिक सुख प्राप्त होण्यासाठी हे पुण्यकर्म त्यांना सहाय्यक ठरो। अशा प्रकारची एक दानाचं अनुमोदन या प्रसंगी आपण करत आहोत। निसर्गाच्या नियमाला अनुसरून भगवंत असे म्हणतात, जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य सत्व एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। आपण सुद्धा एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहोत, हा एक निसर्गाचा नियम आहे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, कारण हा निसर्गाचा नियम आहे। इथे कोणीही कोणाला टाळू शकत नाही, इथे कोणीही अजरामर नाही आहे। फरक एवढाच असतो की काही मनुष्यांना दीर्घायुष्य असतं, काही मनुष्य अल्पकाळामध्ये मृत्यूला प्राप्त होतात। कधी कधी आपण बघतो की मातेच्या गर्भामध्ये सुद्धा बाळ मृत्यूला प्राप्त होतात, कधी कधी मातेच्या गर्भाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा मृत्यूला प्राप्त होतात। 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे असताना बाळ सुद्धा मृत्यूला प्राप्त होतात। आणि कधी कधी आपण बघतो की 100 वर्षापर्यंत लोकांना आयुष्य लाभतं। कधी कधी मनुष्य अगदी म्हणजे खाटेवरती अनेक वर्ष आजारामध्ये पडून सुद्धा राहतो, तरी सुद्धा त्या मनुष्याला मृत्यू येत नाही। म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या मृत्यूचे जी कारण भगवंताने सांगितले
तर भगवंत असे म्हणतात की सहज आपलं जे आयुष्य जेव्हा जेव्हा संपत असतं तेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. जेव्हा आपले कर्म संपतात तेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. आयुष्य आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी संपल्या की मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. कधी कधी ऍक्सिडेंटली मृत्यू होतो, ज्याला अनैसर्गिक मृत्यू असं भगवंताने म्हटलेलं आहे. परंतु मृत्यू मात्र निश्चित आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनाच्या सत्यतेला आपण समजून घेतलं पाहिजे की आपण मरणधर्मी आहोत. म्हणजे आपला जो स्वभाव आहे, आपला स्वभाव हा मरणधर्मी आहे. इथे श्रीमंत सुद्धा मरतो, इथे गरीब सुद्धा मरतो, दुबळा सुद्धा मरतो, आंधळा सुद्धा मरतो. ऐक ना, म्हणजे सर्व स्तरामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. परंतु आपण जे जीवन जगत असतो तर धम्म यासाठी आपल्या सोबत असावा. धम्माचं आचरण आपण यासाठी आपल्या सोबत ठेवावं. कारण आपण कोणत्या म्हणजे कोणत्या अवस्थेने किंवा किती वर्षानुवर्ष आपण जीवन जगलो याला विशेष काही महत्व नसते. आपण कसं जीवन जगलो याला विशेष महत्व असते. कारण भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य जर 100 वर्ष 1000 वर्ष जीवन जगत असेल परंतु दुराचारयुक्त जर जीवन जगत असेल, तो प्राण्यांची हिंसा करत असेल, तो चोरी करत असेल, तो व्यभिचार करत असेल, तो खोटं बोलत असेल, निंदानस्ती करत असेल, चहाडचुगली करत असेल, व्यर्थ बडबड करत असेल, अनेक प्रकारच्या नशेचं तो सेवन करत असेल आणि अशा प्रकारच्या दुराचारयुक्त जीवन जगणारा मनुष्य जर 100 वर्ष जीवन जगत असेल तर भगवंत असे म्हणतात की त्याचं जीवन हे व्यर्थ आहे, त्याचं जीवन हे निष्फळ आहे. कारण एक तर तो स्वतः कुशल कर्म करत नाही आणि त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या परिवारातील लोक सुद्धा सुखी राहत नाहीत. परंतु काही काही मनुष्य अत्यंत सिलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं ते जीवन जगतात. भगवंत असे म्हणतात की अशा मनुष्यांना अल्प आयुष्य जरी लाभलं, कमी आयुष्य जरी लाभलं असेल तर त्या सद्गुणाच्या द्वारा तो मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो. आणि त्यामुळे किती वर्ष जीवन जगलं याला महत्व नसून आपण कशा प्रकारचं जीवन जगलं याला विशेष महत्व आहे. भगवंताचा उपदेश हा या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे. आपण सम्यक दृष्टीला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सम्यक दृष्टीला अनुसरून जर आपण जीवन जगत असेल, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, देवदेवतांमध्ये किंवा अनेक प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये जर आपण जीवन जगत असेल तर आपलं जीवन सुखपूर्वक होऊ शकत नाही. ही सत्यता जर पडताळून घ्यायची असेल किंवा हे पाहायचं असेल, जसं की बाकीच्या अन्य प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या गोष्टी करतात, कोरोनाच्या काळामध्ये कोणी काहीच केलं नाही. ऐक ना, कोरोना 2 वर्षाचा म्हणजे कोरोना 2 वर्ष होता. कोरोनाच्या काळामध्ये कोणी कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा केली नाही, कर्मकांड केले नाही, बुवाबाजी केली नाही, देवदेवतांचं पूजन केलं नाही. मग ते सर्व लोक दुःखीच होते का? नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्वच्या सर्व मंदिरं असतील, मस्जिदी असतील, विहार असतील, सर्व काही बंद होतं. म्हणजे कुठल्याही प्रकारची पूजा नव्हती, अर्चा नव्हती, वंदना नव्हती किंवा काहीही नव्हतं, तरी सुद्धा लोक जिवंत आहे. यावरून स्पष्टपणे असं होतं की कर्मकांड केल्यामुळे, ईश्वरवाद केल्यामुळे, अंधश्रद्धेमध्ये राहिल्यामुळे, यज्ञयाग केल्यामुळे, बुवाबाजी केल्यामुळे मनुष्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. तर आपली दृष्टी, आपली प्रज्ञा आपण नेहमी जागरूक ठेवली पाहिजे. मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये भगवंत असे म्हणतात की एक फरक आहे. प्राण्याला समजत नाही की नेमकं चांगलं का आहे आणि वाईट का आहे. प्राणी आणि मनुष्य सारखेच काम करतात, खाणे पिणे, ऐक नाही, संतती निर्माण करणे प्राणी सुद्धा करतात आणि मनुष्य सुद्धा करतात. परंतु मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये एक फरक आहे. मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला बुद्धी आहे. आणि बुद्धी असल्यामुळे, प्रज्ञा असल्यामुळे मनुष्याच्या हिताचं का आहे, सुखाचं का आहे, कल्याणाचं का आहे, कशामध्ये आपला फायदा आहे, कशामध्ये माझा लाभ आहे, ह्या सर्व गोष्टी मनुष्याला समजतात. आणि त्यामुळे आपली सम्यक दृष्टी आपण जागरूक ठेवून सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये दुःख होतं, कारण आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे दुःख आहे, या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर केवळ आणि केवळ बुद्ध तत्वज्ञान आपल्या सोबत असलं पाहिजे. बुद्ध तत्वज्ञानाशिवाय आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला आपण कधीही नष्ट करू शकत नाही. भगवंताकडे जे जे लोक आले ते लोक दुःखी होते, कष्टी होते
आणि त्या दुःखी कष्टी लोकांना भगवंताने उपदेश दिला आणि त्या लोकांचं सर्व प्रकारचं दुःख नष्ट झालं. पटाचाराचं उदाहरण आपण घेतो. पटाचाराचा म्हणजे पटाचाराचे पती वारतात, पटाचाराचे दोन्ही मुलं वारतात, पटाचाराचे माता पिता वारतात, पटाचाराचे बहीण भाऊ वारतात. म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये किती दुःख यावं एवढं तिच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग आले, परंतु जेव्हा ती भगवंताकडे आली तर पूर्णतः दुःखमुक्त अवस्थेला ती प्राप्त झाली. किसा गौतमीचं उदाहरण आपण बघतो. एकुलता एक मुलगा तिचा मृत्यूला प्राप्त झाला, परंतु जेव्हा ती भगवंताकडे आली तिचं सर्व प्रकारचं दुःख नष्ट झालं. म्हणजे जे जे लोक भगवंताकडे आले, भगवंताने सांगितलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचं त्यांनी अनुसरण केलं, त्याचं आचरण केलं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्या सर्व लोकांचं दुःख पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख असतात, या सर्व प्रकारच्या दुःखावरती एकमेव उपाय म्हणजे बुद्ध तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने जर अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत असेल, जसं ताई बोलताना मला वारंवार असं बोलत होत्या की भंतेजी आमच्याकडे म्हणजे बिलकुल धार्मिकता ज्याला म्हटलं आहे किंवा धार्मिक कार्यक्रम ज्याला म्हणतात, भंतेजींना बोलवणे असे म्हणतात, प्रवचन ऐकणे असं म्हणतात, म्हणजे बिलकुल आतापर्यंत आम्ही पाहिलेच नाही किंवा आतापर्यंत कोणी इकडं आलेलं नाही आहे. खरं तर हा वर्षावासाचा म्हणजे कालावधी असल्यामुळे शेड्यूल खूप बिझी असतं, परंतु वारंवार वारंवार ताईंचा आग्रह असल्यामुळे आज आपल्याकडे येणं झालेलं आहे. आणि आम्ही बघतोय अगोदर सुद्धा आल्याला विचारलं की कसं वातावरण आहे, तर ताई म्हणलं की सर्व म्हणजे लोक गुंतलेले आहेत आहे की नाही, देवदेवतामध्ये, ईश्वरवादामध्ये, कर्मकांडामध्ये. म्हणजे अशा प्रकारचं हे का होतं, तर अज्ञानपणामुळे. आपल्या मनामध्ये अज्ञान आहे, अडाणीपणा आहे आणि अडाणीपणा असल्यामुळे, अज्ञानपणा आपल्यामध्ये असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला नेमकं सत्य का आहे आणि असत्य का आहे ही गोष्ट समजत नाही. परंतु कुठेतरी आपण सुरुवात करावी, कुठेतरी धर्माचं एक बीज आपण रोवावं आणि ते बीज जर आपण रोवलं तर कदाचित पुन्हा आणखी त्या बीजाला फळं येतील आणि अशा प्रकारे हळूहळू हळूहळू वातावरण तयार होईल. हा अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध असा सोनवणे परिवाराचा विशेष रूपाने ताईंचा तो उद्देश होता आणि त्या उद्देशाला अनुसरून या बुद्धपूजेचं कार्य आपण संपन्न केलं. खरं तर ते आपलं श्रद्धा बल असतं. म्हणजे आपल्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेच्या बलाने आपल्याला तिथपर्यंत, मग आपण भंतेजी असतील किंवा अन्य कोणी असेल, त्या श्रद्धेच्या बलाने आपण त्यांना आपल्यापर्यंत खेचून आणू शकतो. कारण ते श्रद्धा बल आहे. भगवंत असे म्हणतात की श्रद्धा जर तुमची दृढ असेल, श्रद्धा जर तुमची मजबूत असेल, तर निश्चितपणे आपण जे जे काही इच्छितो किंवा जे जे काही आपले संकल्प असतात ते सर्वच्या सर्व संकल्प आपले हे पूर्णत्वास जात असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी चांगले संकल्प करावे. माझं स्वतःचं सुद्धा सुख हित होईल, कल्याण होईल, मी स्वतः सुद्धा सुखपूर्वक जीवन जगेल आणि माझ्याद्वारा म्हणजे माझ्याकडून इतरांना सुद्धा सुख लाभेल किंवा माझ्याकडून इतरांना सुद्धा सुखाचा मार्ग प्राप्त होईल. अशाच प्रकारचे संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. तर मग आपलंही पुण्यकर्म होतं, आपलंही कुशल कर्म होतं. कारण पुण्यकर्म कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. भौतिक धनसंपदा आपल्याकडे किती असू द्या, म्हणजे भौतिक धनसंपदा ह्या भौतिक सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करते, आपल्याला सहाय्यक ठरते. परंतु आध्यात्मिक सुख जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला शील पालन करावं लागेल, तुम्हाला दान पुण्य करावं लागेल आणि तुम्हाला प्रज्ञेचा अभ्यास करावा लागेल. या 3 कर्माच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. भौतिक सुख प्राप्त होऊ शकते, भौतिक सुख थोड्या प्रमाणामध्ये प्राप्त होतं आणि आपण बघतो की फार मोठं विशाल घर आहे, फार सुंदर घर आहे किंवा फार धनसंपत्ती आहे म्हणून तो मनुष्य सुखीच आहे असं नाही आहे. तसं जर असतं तर भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार भगवंताला शरण गेला नसता, भगवंताच्या काळामध्ये राजा प्रसेनजित भगवंताला शरण गेला नसता, माता विशाखा शरण गेले नसती, अनाथपिंडक शरण गेला नसता, अनेक श्रेष्ठी लोक शरण गेले नसते. म्हणजे संपत्ती ही मनुष्याकडे असावी, आवश्यकच आहे आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी. परंतु धार्मिकता आपल्यामध्ये आपल्या आध्यात्मिक सुखाला परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी ती आध्यात्मिकता आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. या मंगलमय प्रसंगी एक भगवंताच्या काळातील छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की धनसंपत्तीमुळे, श्रीमंतीमुळे मनुष्य सुखी राहत नाही. तर आपल्या सोबत जर धम्म असेल तर त्या धम्माच्या बलाने
आपण कशा प्रकारे सुखी राहत असतो. वाराणसीमध्ये एका अत्यंत श्रीमंत घरामध्ये एक श्रेष्ठींचा पुत्र असतो, अत्यंत श्रीमंत असतो. असं म्हटलं आहे, एवढा श्रीमंत तो असतो की त्याच्यासाठी हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी महाल असतो, हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी, 3 ऋतूमध्ये 3 प्रकारचे त्याच्याकडे महाल असतात. एवढंच नव्हे तर अनेक प्रकारच्या स्त्रिया त्याचं मनोरंजन करण्यासाठी असतं, कारण पूर्वीच्या काळामध्ये नाच गाणे वगैरे ह्या सर्व गोष्टी चालत असत. आणि श्रीमंत जे लोक असतील तर त्यांच्याकडे त्यांना अनेक प्रकारच्या पत्न्या सुद्धा असत किंवा अनेक प्रकारच्या स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी असत. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या स्त्रिया होत्या. एवढंच नव्हे तर असं म्हटलं आहे, त्याच्या पायामध्ये असणारे जे बूट असतात, जुते असतात, ते सुद्धा सुवर्णमय होते, म्हणजे सोन्याचे होते. एवढा तो श्रीमंत असतो, गर्भ श्रीमंत, धनवान असतो आणि अगदी एकुलता एक असतो आपल्या मातापित्यांना. लाडका मुलगा आहे आणि लाडका मुलगा असल्या कारणाने श्रीमंती अफाट आहे, धन आहे, त्याच्यामुळे त्याला जे काही सुख प्राप्त होतं, म्हणजे त्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मातापिता त्याला देत असत. आणि सर्व काही त्याला देत असल्या कारणाने तो सुद्धा अत्यंत विलासी जीवन जगत होता. म्हणजे खा प्या मौज मजा करा, कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं नाही, काम करायचं नाही, नाचगाणे ऐकायचे, तमाशे ऐकायचे, म्हणजे सर्व प्रकारच्या मौज मजेमध्ये तो जीवन करू लागला. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जर एकच गोष्ट वारंवार वारंवार जर करत असेल, जरी आपल्याला ती चांगली वाटत असेल, तरी सुद्धा एक वेळ मात्र मनुष्याला त्या गोष्टीबद्दल ईर्ष्या उत्पन्न होते. त्या गोष्टीबद्दल ती गोष्ट मनुष्याला नकोशी वाटते. जसं उदाहरण म्हणून जर समजा सोनं तुम्हाला आवडतं, ऐक ना, महिलांना सोनं आवडतं. जर समजा 1 तोळा सोनं असेल, 2 तोळा असेल, 3 तोळा असेल, 4 तोळा असेल, 10 तोळा असेल, 10 तोळा सोनं जर असेल तर तुम्ही तुमच्या अंगावरती म्हणजे वापरू शकता. जर 10 किलो सोनं दिलं तर वापरसाल का तुम्ही? काय होईल? दुःख होईल तुम्हाला, कारण 10 किलोचं ओझं कुठं सांभाळत बसावं. म्हणजे सोनं तर आवडतं, पण त्याचा जर अतिरेक झाला असेल तर ते सुद्धा काही मनुष्याला आवडत नाही. जसं एखाद्या मनुष्याला स्वीट आवडत असेल, स्वीट आवडत आहे, तो खात आहे, एक गुलाबजामुन 2 4 5 10, त्यानं जर 5-50 खाल्ले समजा तर त्याला ते पचतील का? पचणार नाही, त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. अगदी सुखाच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच आहे, ज्याला भौतिक सुख आपण असं म्हणत असतो. आणि हा जो यश कुमार असतो, हा यश कुमार सुद्धा दररोज दररोज तेच ते अशा प्रकारचं कार्य करून हा पूर्णपणे कंटाळून जातो. याला असं वाटतं की किती दुःख आहे या जीवनामध्ये, किती शोक आहे, किती भय आहे, पुन्हा 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 मी तेच ते करत आहे, माझ्या जीवनाला काही अर्थच नाही आहे, माझं जीवन हे निष्फळ आहे, निरर्थक माझं जीवन आहे. कारण तो कुठे काम करत नव्हता, कुठे जात नव्हता, श्रीमंत असल्या कारणाने पैसा होता, नाच गाणे मोजमजा करणे सर्व काही रोज आणि रोज तो करत असे. परंतु एक दिवस मात्र त्याला असं वाटतं की अरे हे जीवन आपलं व्यर्थ आहे, असं त्याला वाटतं. आणि व्यर्थ जीवन वाटल्या कारणाने तो नैराश्यमध्ये असतो, तो दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्याला असं वाटतं की घरातून पळून जावं, काय की राजमहालातून आपण पळून जावं, कारण आपल्याला इथे सुख नाही आहे. मनुष्य जीवन कशासाठी जगतो? सुखासाठी जगतो. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे. म्हणजे आपण बोलताना असं बोलतो की अगदी अर्धी भाकर असावी परंतु ती सुखाची असावी, ठीक आहे, अर्धी भाकर असावी परंतु सुखाची असावी, कारण सुख मनुष्याला अत्यंत प्रिय असते. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की माझ्या जीवनात सुखच नाही आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे सगळ्या काही भौतिक सुख सुद्धा आहे, परंतु सुख मला काही प्राप्त होत नाही. आणि तो असा विचार करतो की मी घरातून आता निघून जाणार आहे. आणि ज्या रात्री तो घरातून आपल्या माते पित्यांना न सांगता, आपल्या पत्नीला न सांगता निघून जात असतो, तर निघून जाताना तो कसं निघून जातो? मध्यरात्री तो झोपेतून उठतो. मध्यरात्री झोपेतून उठल्यानंतर म्हणजे त्याला झोप यावी यासाठी अनेक प्रकारच्या स्त्रिया नृत्य करत असतात, वाद्य वाजवत असतात, गाणे म्हणत असतात. आणि जेव्हा तो झोपी जातो तर त्या स्त्रियांना वाटतं की ज्याच्यासाठी आपण हे वाद्य वाजवत आहोत, ज्याच्यासाठी आपण नाचगाणे करत आहोत, ज्यांच्यासाठी आपण संगीत म्हणत आहोत, तर तो तर झोपला आहे. मग त्याही स्त्रिया जशा आहेत तशा त्या अवस्थेमध्ये झोपी जातात. जेव्हा हा मध्यरात्री उठतो आणि जेव्हा पाहतो तर संपूर्ण स्त्रिया ह्या त्याच्या भोवताल पडलेल्या असतात. त्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं भान नसते, अनेकांचे वस्त्र अस्ताव्यस्त झालेले असतात, काहींच्या मुखातून म्हणजे लाळ बाहेर पडत असते, काही घोरत असतात. म्हणजे अशा प्रकारे त्याला अनुभूती होते की ज्याप्रमाणे जसं स्मशानामध्ये प्रेतांचे ढिगच्या ढिग असावे
प्रेत, अनेक प्रेत स्मशानामध्ये असावे. त्याला असं वाटतं जणू काही हे प्रेत म्हणजे स्मशानच आहे. कारण मनुष्य जेव्हा झोपेमध्ये असतो तर मृत्यू समानच मनुष्य पडलेला असतो. आणि इथं तर अनेक स्त्रिया जेव्हा तो पाहतो त्याला असं वाटतं की अरे मी तर हे स्मशान अनुभवत आहे, मी स्मशानासारखं इथे अनुभव घेत आहे आणि या स्मशानामध्ये मी जीवन जगत आहे. किती दुःखी आहे, किती कष्टी आहे. आणि त्या त्या स्त्रियांकडे बघून त्याच्या मनामध्ये संसाराच्या प्रती विरक्त भाव उत्पन्न होतो आणि तो घरातून निघून जात असतो. अगदी इकडे भगवंताला ज्ञान प्राप्त होते. पंचवर्गीय भिक्खूंना भगवंताने नुकताच धम्मचक्र पौतन सुताचा उपदेश दिलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी भगवंत सकाळी सकाळी चंक्रमण करत असतात. सकाळी सकाळी चंक्रमण करत असताना भगवंत एका आसनावरती जेव्हा यश येतोय तर यश येत असताना भगवंत पाहतात आणि एका आसनावरती बसतात. तेव्हा यश म्हणतो अरे किती दुःख आहे, किती कष्ट आहे, किती भय आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की यश माझ्याकडे ये, इथे भय नाही आहे, इथे सुख नाही आहे, इथे कष्ट नाही आहे, इथे कुठल्याही प्रकारचं तुला चिंताग्रस्तता नाही आहे, तू माझ्याकडे ये. जेव्हा तो भगवंताच्या समोर बसतो म्हणजे त्याच्या पायातील जे सोन्याची पादत्राणे असतात तो काढतो, भगवंताच्या समोर जातो, भगवंताला वंदन करतो, प्रणाम करतो आणि समोर बसत असतो. बसल्यानंतर त्याच्या मनाची मानसिकता भगवंत जाणतात. तो अत्यंत बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. तर भगवंत मग त्याच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश करतात भगवंताला आणि तो अत्यंत हुशार असतो, बुद्धिवान असतो. तो भगवंताच्या उपदेशाला त्या ठिकाणी तात्काळ धारण करत असतो. तात्काळ धारण केल्यानंतर तो श्रोतापन्न अवस्थेला असं म्हटलं आहे तो प्राप्त होतो आणि श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर इकडे जेव्हा सकाळ होते तर माता पित्यांना असं वाटतं की यश नाही, यश नाही. नौकर सांगतात की यश कुमार नाही, यश कुमार नाही आहे. तर माता पिता म्हणजे सैरा वैरा इकडे धावत असतात, नौकरांना पाठवतात आणि त्याचे पिताश्री सुद्धा म्हणजे वाराणसीच्या दिशेने त्या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी येत असतात. भगवंत तिथे सारनाथला असतात. आता म्हणजे पूर्वी काळामध्ये सुद्धा त्याला वाराणसी म्हटलं जायचं, असं काशी सुद्धा म्हटलं जातं, वाराणसी सुद्धा म्हटलं जातं, सारनाथ सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सारनाथ थोडं अलीकडे आहे, वाराणसी थोडं पलीकडे आहे. तर अशा पद्धतीने तर तिथे जेव्हा तो येतो त्याचे पिता त्याला शोधत शोधत येत असतात आणि शोधत शोधत आल्यानंतर त्याचे सोन्याचे पादत्राणे ते बघतात आणि भगवंत समोर दिसतात. तर जेव्हा यशचे पिता भगवंताकडे येतात तेव्हा भगवंत आपल्या म्हणजे दिव्य बलाने यशला अदृश्य करत असतात आणि त्याच्या समोर यशचे पिता भगवंतासमोर बसतात आणि ते म्हणतात की भगवान तुम्ही यशला बघितला आहे का? तर भगवंत असे की हो, यश तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. भगवंत त्यांना सुद्धा उपदेश करतात आणि त्यांना सुद्धा उपदेश केल्यानंतर ते सुद्धा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतो. यशचे पिता सुद्धा तेही श्रोतापन्न होतात आणि त्यानंतर पुन्हा भगवंत मग यशला दाखवतात. तेव्हा यशचे पिता म्हणतात की बाळ यश, तुझी माता अत्यंत दुःखी आहे, अत्यंत कष्टी आहे. तू घरातून गेल्यामुळे तिला अत्यंत दुःख होत आहे. तू घरी ये आणि तिला पुन्हा तू सुखी बनव. तर तेव्हा यश भगवंताकडे बघतो. भगवंताकडे बघितल्यावर भगवंत असे म्हणतात की यशची तर काही इच्छा नाही आता घरी जाण्याची. आणि तेव्हा भगवंत यशच्या पित्याला म्हणतात की यशने पूर्वीचं जीवन जे यश जगत होता, जे दुःखी कष्टी जीवन जगत होता, तेच जीवन यशने जगावं तुम्हाला असं वाटते का? तर तेव्हा त्याचे पिता म्हणतात की भगवान, यशला जर म्हणजे संसारिक जीवनामध्ये पुन्हा यायचं नसेल तर ते येऊ शकत नाही. यशला जशा प्रकारचं वाटेल तशा प्रकारचं तो जीवन जगू शकतो. तेव्हा यश त्या ठिकाणी भगवंताला विनंती करतो. भगवंत त्याला भिक्षू बनवतात आणि दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचं निमंत्रण स्वीकारून यशचे पिता भगवंताला भिक्खू संघाला भोजनात निमंत्रण देतात आणि त्या ठिकाणी ते निघून जातात. तर जगामध्ये पंचवर्गीय भिक्खूंच्या नंतर बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाला शरण जाणारं पहिलं जर कोणतं कुटुंब असेल तर ते म्हणजे यशचं कुटुंब असतं. यशचे पिता असतात, यशची माता असते आणि यशच्या संपूर्ण पत्नी असतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी भगवंत जेव्हा यशकडे जातात घरी, मातेला पत्नींना उपदेश करतात. त्याही तीन रत्नाच्या उपासिका बनतात. कारण भगवंत असे म्हणतात की हे जे संपूर्ण अशा प्रकारचं जीवन आहे, जे दुःखी आहे, कष्टी आहे, अशा प्रकारचं दुःखपूर्ण जीवन जगून मनुष्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. या संसारामध्ये जे आपण ज्याला सुख म्हणत असतो ते केवळ भौतिक सुख असतं आणि यशचा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी तीन रत्नाला शरण जात असतो. यश पुन्हा भिक्षू बनल्यानंतर धम्म प्रचार आणि प्रसारासाठी तो कार्य करत असतो. पहिल्या धम्मसंगतीमध्ये
यश काकंड पुत्र म्हणून त्याला सिनियर भिक्षू म्हणून त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की दुःखी कष्टी लोक, भयग्रस्त लोक, ज्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे. कुणाची पत्नी वारल्यामुळे दुःख, कुणाचा पिता वारल्यामुळे दुःख, कुणाचा पुत्र वारल्यामुळे दुःख, कुणाचे अपतिष्ठ वारल्यामुळे दुःख. कारण या संसारामध्ये म्हणजे कोणी ना कोणी मृत्यूला प्राप्त झालेला आहे. अपतिष्ठांचं प्रत्येक कोणी ना कोणी मृत्यूला प्राप्त झालेलं असतं. कारण या निसर्गामध्ये असं कोणीच नाही आहे की ज्याच्या घरचं कोणी मृत्यूला प्राप्त झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे या सर्वश्रेष्ठ सत्याला आपण समजून घेतलं पाहिजे की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. आणि या श्रेष्ठ सत्याला समजून घेऊन आपण आपलं भविष्याचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म या सर्व प्रकारच्या दुःखातून दूर करण्यासाठी, या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो. आज मनोरमाताईंच्या या 5व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण जे जे काही सोनवणे परिवारांनी कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, खूप मोठं कुशल कर्म आपण केलं आज आहे. 2 बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं, चिवरदान दिलं, परिष्कार दान दिलं, अर्थदान दिलं. म्हणजे हे संपूर्ण कुशल कर्म, पुण्यकर्म मनोरमाताईंचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद, त्याचप्रमाणे सोनवणे बाबांचे सुद्धा निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना हे पुण्य आपण अर्पण करत आहोत. व तुम्हा सर्वांना सुद्धा आज आपण जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.